झाडं लावण्याचं आता शेवट स्टेपमध्ये आलेलं आहे. माती आणून पडलेली आहे आता इथं. स्वस्तमध्ये दिली आपल्याला 5,000ची आपण माती विकत घेतली. आता का झाड म्हणलं की पाणी धरून त्यासाठी लागते काळी माती. 2 टिप्पर मागून घेतली. आज आमची धडपड चालू होती की ठिबक चालू करायचं. आता ह्याच्यामधले हे पोरं सोरं सगळेच नवीन आहेत. त्याला बोळ पाडणं म्हणजे एवढं कठीण गोष्ट आहे. आता मला सवय आहे कारण की मी शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि मी ओलीचा कावाना शेतकरी आहे. आता ह्याच्यामध्ये नालीत जाऊन बी काही ठिकाणी बोळ पाडायचं होतं. आता संध्याकाळ झाली आम्हाला काम करत करत, कारण की आता उद्या झाडं लावायची तर त्यामुळे आता वेळ कमी आहे. त्यामुळे वाट बघायचा तर वेळ नाही. आता मस्तपैकी सगळ्यामध्ये घुसले. थोडंसं भीतीदायी वातावरण आहे कारण की नाली लय लांबवर खोल आहे अशी आणि सगळी झाकलेली आहे. ही चूक काढावी असू शकते मध्ये, पण काय हरकत नाही. मी जवळपासच आहे. साप वगैरे धरायला काय वाटत नाही. मस्तपैकी सगळे उत्साहामध्ये काम करू लागले. एक झाला काही एक मध्ये खाली उतरू लागला कारण की हाताचं साल्ट निघेपर्यंत बोळं पडणं गेले. कारण की इथून मागच्या झाडाला पण इथूनच पाणी द्यायचं. त्यामुळे इथं 5-6 तरी बोळं पाडायचे होते. त्यामुळे सगळेच प्रयोग करू लागले. सगळे जाऊन खाली ताकद लावू लागले. मीही खाली घुसलो कारण की आता पोरं सोरं आहेत. लय जीव तोडून करू लागले, पण सगळेच नवीन आहे. त्याच्यामध्ये भारी आहे. सार्वजनिक काम म्हणलं की सगळ्याला उत्साहानं करतात. लहानपणी काय असं काम दिसलं सार्वजनिक लय भारी वाटायचं. असंच आहे. घरात जरी काम करत नसले तरी आपण बाहेर काम करतो. लय वेळपासून काम करू लागलं. कोमलनं थंड पुन्हा प्यायला आणला आम्हा सगळ्याला. काय आणलं होतं कोमल? सरबत आणलं. पुन्हा मी खाली बसल्याच पिऊन घेतलं नालीमध्येच. कारण की आता वर यायचं पुन्हा खाली जायचं. सगळेच नालीमध्ये उतरले होते. मस्तपैकी बोळं पाडून घेतले आणि त्याला ठिबक आतरून घेतलं. कारण की झाड लावायचं म्हणलं की त्याला आधी पाण्यात सोय करावं लागेल. त्या अनुषंगाने हे काम चालू आहे. भारी आहे. लवकरच आपलं स्वप्न ते पूर्ण होईल. हिरवंगार करायचं. तुमची साथ राहू द्या. आपण सगळे मिळून करूया. आता टी गाडीही तयार झालेली आहेत. त्याला पण संध्याकाळी आम्हाला वेळ लागलेला आहे. उद्या ज्यांना वेळ असेल सकाळी 8-9च्या सुमारास नागझरी परिसर अंबाजोगाई येते. ज्यांना मदत करू वाटली त्यांनी या. आपण सगळे मिळून झाडं लावूया. आता काही झाडं आपल्याकडं अवेलेबल आहेत. काही झाडं सकाळी माझा मित्र हे सकाळी झाडं आणा जाणार आहेत. त्यामुळे ज्याला वेळ असेल त्यांनी या. आपण देशासाठी निसर्गासाठी काहीतरी करूया. उद्या रविवारच्या अनुषंगाने झाडाचं नियोजन आहे. या ज्याला वेळ भेटेल त्याला. धन्यवाद.